नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, लवकरच इथे आता जानकी ऋषिकेशच्या या नाटकामध्ये सुमित्रासुद्धा सामील होणार असते. तर इथे सुमित्रासुद्धा त्यांच्या नाटकाचा एक भाग होते आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्यामध्ये तीसुद्धा सहभाग घेते. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये सारंग सुमित्राची भेट घेत ऐश्वर्याच्या कारस्थानाचा खुलासा करत इथे आता ऐश्वर्या प्रेग्नेंट नसल्याचं सत्य सुमित्राला सांगतो. ऐश्वर्याच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्य आता सुमित्राला कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इथे सारंगने हे नाटक कशासाठी करण्यात आले हे सुद्धा सुमित्राला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा आता जानकीवरती रागवत नाही, तर जानकीला तिच्या प्लॅनमध्ये आता मदतच करते, जानकीची साथ देते. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यामध्ये सुमित्राचा सुद्धा हातभार असणार आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राची साथ तर लाभतेच, पण त्याचबरोबर इथे आता सारंगने एक नाटक केलेलं असतं. ऐश्वर्याकडून प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी सारंगने भूताचं नाटक करत तो आता ऐश्वर्याला घाबरवतो. ऐश्वर्या जेव्हा सारंगला भूत म्हणून बघते तेव्हा तिची घाबरगुंडी उडते आणि तेव्हा इथे सारंगने सांगितल्याप्रमाणे प्रॉपर्टीचे पेपर इथे ऐश्वर्या ऋषिकेशला देते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्याने खूपच मोठा तमाशा केला. हॉस्पिटलमध्ये पांढरी साडी नेसून जात इथे सुमित्राला खूप मोठा धक्का दिला आणि सांगितलं की सारंग आता या जगामध्ये नाही आहे, सारंग आपल्या सगळ्यांना सोडून गेले. तेव्हा सुमित्राला आता खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा सगळ्यांवरती खूपच जास्त रागवते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज न घेता सुमित्रा ऐश्वर्याबरोबर घरी आलेली असते. ऐश्वर्याबरोबर घरी आल्यानंतर इथे बघते तर काय, समोरच इथे सारंगचा फोटो लागलेला असतो आणि त्या फोटोला हार चढवलेला असतो. तेव्हा इथे सारंगला फोटोमध्ये बघितल्यानंतर सुमित्राचा जीव कासावीस होतो आणि ती आई म्हणून अजूनच चिडते. तेव्हा इथे सारंग हा आता नाटक करतोय ही गोष्ट सुमित्राला माहितीच नसते. त्यामुळे सुमित्रा अख्खं घर डोक्यावरती घेते आणि ऐश्वर्याने आता असं काही नाटक केलेलं असतं. तिला माहिती आहे आता सारंग या घरामध्ये एकमेव व्यक्ती असा होता जो माझी बाजू घ्यायचा, माझ्यासाठी सगळ्यांबरोबर भांडायचा. पण आता या घरामध्ये अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे जी माझी बाजू घेईल. आजी होत्या, पण त्या फक्त सारंगसाठी माझी साथ द्यायच्या. आता सारंगच नाही आहेत, मग आता आजी माझ्या बाजूने जास्त काही बोलणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते की आता मलाच काहीतरी करून निदान आईंना तरी माझ्या बाजूने केलं पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या नाटक करत हॉस्पिटलला जाऊन सुमित्राला सगळ्यांच्या आधी सारंगच्या मृत्यूची बातमी देते, जेणेकरून इथे सुमित्राचा ती विश्वास संपादन करू शकेल आणि जानकी तसेच घरातल्या सर्वांच्या विरोधामध्ये तिच्या मनामध्ये विष पेरू शकेल. त्यासाठी ऐश्वर्याने हे कारस्थान केलेलं असतं. ते जानकीच्या लक्षात येतं आणि ऐश्वर्या ज्या पद्धतीने वागते अगदी तसंच घडतं. सुमित्रा सगळ्यांवरती चिडते. ती म्हणते की माझा मुलगा सारंग या जगात नाही आहे, त्याला जाऊन 10 दिवस झाले आणि तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करत असताना? मी तुम्हाला कुणालाच माफ करणार नाही आहे, असं सुमित्रा आता म्हणते. आणि जानकीला म्हणते, काय गं, तूच सगळ्यांना सांगितलंस ना ही गोष्ट माझ्यापासून लपवायला, म्हणूनच कुणीही मला सत्य सांगितलं नाही. जानकी, मला तर तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे गं. माझ्या काळजाचा तुकडा माझा सारंग या जगामध्ये नाही आहे आणि तुम्हाला साधं मला कळवावंसंसुद्धा वाटलं नाही. शेवटचं त्याला डोळे भरून बघितलं तरी असतं. तेव्हा सुमित्राचा राग हा अगदी व्हॅलिड असतो, पण तिने इथे जानकीवरती विश्वास ठेवला असता आणि तिचं निदान ऐकून घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून सुमित्राने पुन्हा एकदा चूकच केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूप जास्त काळजी वाटते, ती म्हणजे सुमित्राची. जानकी म्हणत असते, हे बघा, आई आपल्या सगळ्यांवरती रागवल्यात आणि ती ऐश्वर्या आईंच्या भोल्या बाबड्या स्वभावाचा आता गैरफायदा घेईल. म्हणून मला काय वाटतं, आपण सगळ्यांनी आता काहीही करून सारंग भाऊजी आणि आईंची भेट घालून द्यायचीच. आईंना कळायलाच हवं की सारंग भाऊजी जिवंत आहेत, नाहीतर त्या स्वतःला खूप जास्त त्रास करून घेतील.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं पण सारंगच्या आईजवळ भेट घालून कसं काय द्यायचं ते ऐश्वर्याने बघितलं तर. तेव्हा जानकी म्हणते, थांबा, आपण एक काम करूया, घरामध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आपल्या इथे दरवर्षी पूजा होते, त्याच वेळेला आपण घरामध्ये सारंग भाऊजी आणि आईंची भेट घालून द्यायची. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं हे सगळं करत असताना जर ते ऐश्वर्याने बघितलं तर तिला आपला प्लॅन कळेल ना. तेव्हा जानकी म्हणते, असं काही होणार नाही सारंग भाऊजी, जेव्हा आपल्याकडे लोक कामासाठी येतात ना फुलं वगैरे घेऊन, त्याच्यामध्येच तुम्ही एका वेगळ्या माणसाचं सोंग घ्या, दाढी मिशी लावा आणि तुम्ही आईंना भेटायला या. जानकीने छान असा प्लॅन तयार केलेला असतो सुमित्राची आणि सारंगची भेट घालून देण्यासाठी. तेव्हा इथे सुमित्रा खूपच जास्त चिडलेली असते. ती कुणाजवळही बोलत नसते, फक्त ऐश्वर्याजवळ बोलत असते. ऐश्वर्याला सुमित्रा म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या, आता सारंग नाही आहे, पण तुला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा ऐश्वर्या परत रडायचं नाटकच करते. सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या नको रडूस, हे बघ आता तुझ्या पोटामध्ये आपल्या सारंगचा अंश वाढतोय, तेव्हा तू रडायचं नाही, स्वतःला इतका त्रास करून घ्यायचं नाही. आता त्याची वाढ व्यवस्थित होऊ दे, कळते ना तुला. आता सारंगचं नाव पुढे सांगायला आपल्या घरामध्ये छोटा सारंग येणार आहे, असं सुमित्रा म्हणत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेचच सुमित्राला मिठी मारून रडायला लागते आणि ती म्हणते की चला आता खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करत या म्हातारीला माझ्या बाजूने वळवायला हवं, म्हणजे एकदा काही माझ्या बाजूने झाली की मग सारंगसारखं हिलासुद्धा प्यादं म्हणून मी वापरेन, जेव्हा जेव्हा मला गरज पडेल तेव्हा. तेव्हा हे सगळे रणदिवे आता एकत्र झालेत ना मला हरवण्यासाठी. सारंग आता जाता जाता मूर्खपणा करून गेलाय, त्या ऋषिकेशला प्रॉपर्टीबद्दल सांगून गेलाय. आता मला काहीतरी करून ही प्रॉपर्टी विकून टाकायची आहे. एकदा का प्रॉपर्टी विकली की मी इथून जायला मोकळी. तोपर्यंत मला या सुमित्राबरोबर चांगलं वागायचं नाटक करावं लागेल आणि खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक हे चालूच ठेवावं लागेल, तरच मला हिची सहानुभूती भेटेल, असं ऐश्वर्या मनामध्येच म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा ऐश्वर्याची व्यवस्थित काळजी घेत असते आणि त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी असते. आता कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण इथे आता कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची, असं आता जानकी म्हणते. त्यानिमित्ताने सारंग घरामध्ये येणार असतो सुमित्राला भेटायला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की घरामध्ये सण आहे, पण माझ्यासाठी कसला सण तिवार, आता माझं कुंकूच नाही आहे, तर मी आनंदाने या सणामध्ये सहभाग कसा काय घेऊ. तेव्हा सुमित्रा म्हणते, असं नको बोलूस ऐश्वर्या, अगं तुझ्या पोटामध्ये आपल्या सारंगचं बाळ आहे, त्याच्यासाठी तरी आपण हे सण साजरे केलेच पाहिजे. म्हणजे कृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म होतो ना, तसंच अगदी मलासुद्धा या घरामध्ये माझ्या सारंगचं बाळ दुडू धावलेलं बघायचं आहे गं. तेव्हा आता कृष्ण जन्माष्टमी आपण दरवर्षी साजरे करतो, यावर्षीसुद्धा करूया आणि घरामध्ये सुख शांती नांदेल याचा विचार करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी आता सुमित्राची माफी मागते. ती म्हणते की आई मला माफ करा, पण सुमित्रा अजून जानकीवरती रागवलेलीच असते, पण तरीसुद्धा तिने तयारीमध्ये सहभाग घेतलेला असतो. घरामध्ये सगळी तयारी सुरू होते. तेव्हा जानकीने सजावटीसाठी फुलांच्या माळा मागितलेल्या असतात. तेव्हा इथे सारंग फूलवाला बनून आलेला असतो. त्याने इथे दाढी मिशी लावलेली असते, डोक्याला इथे आता एक टॉवेल बांधलेला असतो आणि त्यानंतर तो इथे फूलवाला बनून आलेला असतो. सुमित्रा इथे सगळी जय्यत तयारी करत असते. तेव्हा इथे सारंग आपल्या आईला भेटायला आलेला असतो. सुमित्रा इथे त्याच्याकडे लक्ष देत नाही, ती आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे ऐश्वर्या सुमित्राच्या रूममधून बाहेर पडते आणि तेव्हा इथे सारंगला ती बघणार तेवढ्यातच जानकीमध्ये जाते आणि म्हणत असते, अहो दादा, ती फुलं तिकडे घेऊन जायचं नाही आहे, फुलं इकडे घेऊन या बरं, इथे फुलांची टोपली ठेवा. तेव्हा इथे आता सारंग फुलं घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या बाजूनेच निघून आपल्या रूममध्ये निघून जाते. ऐश्वर्या तिच्या रूममध्ये गेल्यानंतर इथे जानकी हळूच जाते आणि तिच्या रूमची बाहेरून कडी लावते. तशी ऐश्वर्या रूममध्ये बसून आता आरामच करणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, सारंग भाऊजी जा, आता जाऊन तुम्ही आईला भेटा. तेव्हा सारंग हळूच दरवाजा उघडतो आणि तिच्या खोलीमध्ये जातो. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे
तू कोण आहेस रे आणि माझ्या रूममध्ये काय करतोयस? तेव्हा सारंग तिच्याकडे बघतच राहतो आणि सगळ्यात आधी तर दरवाजा बंद करतो आणि दरवाजा बंद केल्यानंतर आपली दाढी मिशी काढतो आणि डोक्याला बांधलेला टॉवेलसुद्धा बाजूला करतो. तेव्हा इथे सारंगचा चेहरा बघितल्यानंतर सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, सारंग तू तू जिवंत आहेस? तेव्हा सारंग म्हणतो, हो आई मी जिवंत आहे, आणि जाऊन आपल्या आईला मिठी मारतो. तेव्हा इथे सुमित्रा आता आपल्या लेकाचे खूपच जास्त लाड करते. ती म्हणते, अरे पण सगळ्यांनी मला सांगितलं की तू नाही आहेस म्हणून, तू या जगातच नाही आहेस, तुझा अपघात झाला होता आणि त्या अपघातात तू आम्हाला सोडून गेलास, असं का बरं सांगितलं? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग म्हणतो की आई तू जरा थोडा वेळ शांत बस, आता मी तुला जे काही सांगतोय ते ऐक. ऐश्वर्याचं कारस्थान उघडं करायचं आहे. ऐश्वर्या प्रेग्नेंट नाही आहे, तिला या घरामध्ये टिकून राहायचं आहे म्हणून तिने प्रेग्नेन्सीचं नाटक केलं आहे. आई ऐश्वर्याने मला फसवलं आहे, ती माझ्यावरती काही प्रेम वगैरे करत नाही आणि आता माझे डोळे उघडलेत. आणि इथे सारंग म्हणत असतो की तिने संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावरती केले आणि लवकरच ते आपल्या सगळ्यांना घरातून बाहेर काढणार आहे. रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी ती विकणार आहे आई आणि आपल्याला ती रस्त्यावरती आणणार आहे. तिचा हा डाव मला कळला आणि मी सगळं काही जानकी वहिनी आणि इथे ऋषिकेश दादाला सांगितलं. तेव्हा आम्ही सगळी भावंडे एकत्र येऊन ते ऐश्वर्याकडून ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि लताई आहेत ना, त्या खरोखर जानकी वहिनीच्या आईच आहेत, हे खरं आहे. आणि लता आईंनासुद्धा इथे ऐश्वर्यानेच कुठेतरी किडनॅप करून ठेवलं आहे आणि आता त्यांचा पत्तासुद्धा आपल्याला शोधून काढायचा आहे. तेव्हा इथे सारंगने सगळी घटना आता सुमित्राला सांगितलेली असते आणि तो म्हणतो की तुलासुद्धा आता हे सत्य लपून ठेवायचं आहे काही दिवस. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की आईने आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तेव्हा सुमित्रा येते आणि म्हणते, नुसतं समजून नाही जानकी, तर मी तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हाला साथ देणार आहे, मी तुमच्या बरोबर आहे. तेव्हा जानकी म्हणते, चला आता आईंची साथ आपल्याला लाभली आहे ना, आता आपण ऐश्वर्याला मात देणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो सुमित्रा आता हे नाटक कंटिन्यू करते. सारंग नाहीच आहे आणि ती जानकीवरती खूप रागवले असं ती नाटक करतच असते. आणि तेवढ्यातच इथे आता ऐश्वर्याला घाबरवण्याचा प्लॅन सुरू होतो. इथे आता सारंगचा भूतासारखा मेकअप करायचा, ऐश्वर्याला एका गाडीमध्ये कोंडून ठेवायचं आणि मग सारंग भाऊजी तिला घाबरवणार आणि तिला म्हणणार की प्रॉपर्टीचे पेपर परत करून टाक म्हणून, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. सारंग भाऊजी तुम्ही व्यवस्थित कराल ना? सारंग म्हणतो, वहिनी काळजीच करू नका. तेव्हा इथे ऐश्वर्या आता घराच्या बाहेर आलेली असते. ती बघत असते की जानकी कुठे आहे, सगळेजण गेलेत कुठे. ती आता घरामध्ये जरी एकटी आहे तरीसुद्धा तिचं कारस्थान सुरूच आहे. तेव्हा इथे मागून आता सौमित्र येतो आणि ऐश्वर्याला बेशुद्ध करतो. ऐश्वर्या बेशुद्ध झाल्यानंतर ऐश्वर्याला एका गाडीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि त्यानंतरला गाडी लॉक करून ठेवलेली असते. ऐश्वर्या शुद्धीवरती आल्यानंतर ती म्हणते की ही गाडी कुणाची आहे, कोण आहे इथे, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. आणि ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतच असते, पण प्रेक्षकांनो दरवाजा काही उघडत नाही कारण तो लॉक केलेला असतो. सौमित्र ऋषिकेश दोघेजण उचलून इथे ऐश्वर्याला गाडीमध्ये नेऊन ठेवतात. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता सारंग आलेला असतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या हा दरवाजा आता उघडणार नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरते. ती म्हणते, सारंग तुम्ही? तेव्हा सारंग म्हणतो, सारंग नाही आहे मी, सारंगचं भूत आहे, भूत. कळते का तुला? त्या सारंगला खूप छळलंस ना तू, आता बघ जेवढं छळलेस ना तू त्याचा सगळा बदला घेणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग मला काही करू नका. सारंग मी काय केले? तुम्ही का बरं इथे परत आलात आणि मला का घाबरवताय? मी काही केलेलं नाही आहे, प्लीज मला मारू नका. तेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या मला माहिती आहे तू काय केलेस, फसवलेस, तू मला फसवलेस, तू प्रेग्नेंट नाही आहेस मला माहिती आहे, तुझं माझ्यावरती प्रेमही नाही आहे ना, मला सगळं काही कळलं आहे. हे सगळं तू फक्त माझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी केलेस. माझ्या सगळ्या गोष्टी आता लक्षात आल्यात. तुझं काही माझ्यावरती प्रेम वगैरे नाही आहे आणि प्रॉपर्टी नावावरती केलीस हे सत्य मला कळल्यानंतर तू काय म्हणालीस की हे सगळं मी आपल्यासाठी केलं आहे, हो ना? पण हे सगळं तू फक्त मला फसवण्यासाठी केलेत, माझ्या कुटुंबाला घरातून बाहेर काढण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होतास. सगळं काही मला कळलं ऐश्वर्या. एक काम कर, आता तुझं काही खरं नाही आहे, या गाडीसकटच तुला आता पेटवून देतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही सारंग असं काही करू नका सारंग प्लीज. तेव्हा सारंग म्हणतो, मग एक काम कर, लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना ते ऋषिकेश दादाला देऊन टाक. तसंही ऋषिकेश दादा तुला काही जिंकू देणार नाही, ही प्रॉपर्टी तुला मिळू देणार नाही. मी त्याला सगळं काही सांगितलं मरायच्या आधी, त्याला तुमचं सगळं कारस्थान माहिती आहे आणि मी जे काही सांगितलं आहे ते त्याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे.
तेव्हा आता जास्त काही करू नका कारस्थानं. प्रॉपर्टीचे पेपर गुपचूप ऋषिकेश दादाला द्या आणि संपूर्ण प्रॉपर्टी ऋषिकेश दादाच्याच नावाने करा. हे मी आत्ताच तुम्हाला सांगतोय. आणि जर तसं केलं नाहीत ना तर भूत तर मी आहेच, तुमच्या मानगुटीवरती बसायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा लवकरात लवकर माझ्या घराचे पेपर ऋषिकेश दादाला देऊन टाका. कारण आतापर्यंत मी तुमची खूप मदत केली, शेवटीला तुमच्यामुळे माझा जीव गेला. तुम्ही प्रेग्नेंट नाही, तुम्ही हे सगळं मला फसवण्यासाठी केलं आहे, हे मी कॅफेमध्ये तुमचं बोलणं ऐकलं आहे. आणि तेव्हाच टेन्शनमध्ये घरी येत असताना माझा अपघात झाला. तेव्हा इथे सारंग म्हणतो, हे सगळं मी मृत्यूपूर्वी दादाला सांगितलेलं आहे. दादाला सगळं काय माहिती आहे, म्हणूनच तुम्हाला सांगतोय. आता प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर दादाला देऊन टाका. तेव्हा ऐश्वर्याची चांगलीच आता घाबरगुंडी उडालेली असते. ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, मी देऊन टाकेन, पण मला काही करू नका. मी प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेशला देऊन टाकेन आणि त्याच्यावरती साईनसुद्धा करेन की सगळी प्रॉपर्टी मी परत ऋषिकेशच्या नावाने केली. तेव्हा इथे सारंग म्हणतो, तेच तुमच्या भल्याचं असेल, कारण आत्तापर्यंत तुम्ही माझ्या कुटुंबाला जो त्रास दिलात ना त्याची शिक्षा मला तर मिळाली, माझा जीव निघून गेला. आता तुम्हाला जर जगायचं असेल ना तर माझी प्रॉपर्टी माझ्या लोकांना परत करा आणि इथून निघून जा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो हो ठीक आहे, मी तसंच करेन. तेव्हा इथे ऐश्वर्या आता घाबरलेली असते. ती लवकरात लवकर घरी येते आणि प्रॉपर्टीचे नवीन पेपर तयार करायला लावते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पुन्हा इथे ऐश्वर्याने सगळे प्रॉपर्टीचे पेपर हे तयार केल्यानंतर सही केलेली असते आणि पुन्हा ऋषिकेशच्याच नावाने संपूर्ण प्रॉपर्टी केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या येते आणि ऋषिकेशला प्रॉपर्टीचे पेपर देते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, याचीच मी वाट बघत होतो. मला माहिती होतं प्रॉपर्टीचे पेपर तू मला द्यायला येशीलच, कारण का मला सगळं काही माहिती आहे तुझ्याबद्दल. सारंगने मला सगळं काही सांगितलं आहे आणि पुरावा मोबाईलमध्ये होताच. पण तू जर स्वतःहून हे पेपर मला दिले नसतेस ना तर मी हा पुरावा पोलिसांना दाखवणार होतो, असं इथे ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो. ऐश्वर्या म्हणते, नाही, आता कुणाला काही सांगू नका, मी संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा तुमच्याच नावावरती केली. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूताचं नाटक करून ऐश्वर्याला घाबरवून इथे पुन्हा एकदा प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेशने मिळवलेले असतात. आता फक्त एकच गोष्ट, लताबाई आता कुठे आहेत ती लवकरात लवकर माहिती गोळा करायची आहे आणि मग लताबाईंना तिथून ऐश्वर्याच्या तावडीतून सोडून आणायचं आहे. एवढंच काही ते बाकी राहिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता लताबाईसुद्धा लवकरात लवकर येतील हे आपल्याला